आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका हे शिंदेंनी सिद्ध केलं। विधानसभेला दाढीनं कमाल दाखवली। शिंदे दाढीवरून हात फिरवून विरोधकांची वाट लावतील, संजय शिरसाटांचा पलटवार। हलकत घ्यायचं नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय ना। ते आता मुंबईत आल्यानंतर सुद्धा हे जे काही बोंबलतायत ना बाकी विरोधातले, ते एकदा पुन्हा दाढीवरून हात फिरवतील आणि त्यांची वाट जरूर लावतील। अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव सारखं राहावं, नाहीतर त्यांचा जुलाबराव बनायला वेळ लागणार नाही। अमोल मिटकरींचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा। अजित पवार सोबत नसते तर आमच्या 100 जागा आल्या असत्या, गुलाबरावांनी केलं होतं वक्तव्य। अजितदादा जर नसते तर त्यांचे काय हाल झाले असते हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। गुलाबरावांनी गुलाबरावांसारखं राहावं, जुलाबराव होऊ नये। शिंदे बिलकुल नाराज नाही, शिंदे वेगळं रसायन आहे। शिंदेंनी यापूर्वी फार खडतर प्रवास केलाय, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपदाच्या नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल, त्यावरून कोणी वाद घालणार नाही। संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट, तर मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलंय। वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचं नाव माहिती असलं तरी जाहीर होणार नाही, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। नागपुरात फडणवीस मुख्यमंत्री होणार याचे संकेत देणारे बॅनर, वापस आना पडता है फिर वापस आना पडता है, बॅनरवर उल्लेख। बॅनरवर देवेंद्र फडणवीस जनतेसमोर उभा असलेला फोटो। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांचं लॉबिंग। झिरवाळांच्या पाठोपाठ धर्मराव आत्रामही दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार। 2 दिवसात दिल्लीत कोणत्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला गेलो नाही, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचं ट्विट करत स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड, तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड, जयंत पाटील यांची घोषणा।